नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा मी 8 दिवसाची साई जमवलेली आहे. किती छान साई अशी जमवली आहे. तर मी बघा आता त्याचं लोणी तयार करणार आहे. मी आता रईने हलवते. तुम्ही पण हलवू शकता, रईने हलवू शकता किंवा मिक्सरमध्ये पण लावू शकता. तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती छान असं रईने हलवून घेतलेलं आहे. किती छान असा गोळा येतोय. 5-10 मिनटं हलायचं, जास्त वेळ पण नाही लागत. हे बघा लगेच लोणी आलेलं आहे. किती छान असं बघू शकता तुम्ही. जर आपले मुलं साई खात नसतील तर आपण चहामध्ये वेस्ट करतो, तर मग आपण ती फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो. तर बघा किती छान असा लोण्याचा गोळा आलेला आहे. बघू शकता किती छान असा लोण्याचा गोळा आलेला आहे. कमीत कमी 1 किलोचा गोळा आलेला आहे लोण्याचा. तर कमीत कमी मला महिन्याला 1-1.5 किलो तूप पडतंय. महिन्याचं मी 4 वेळेसच हलवते, तर 1-1.5 किलो तूप मोकळं होऊन जाते. तर बघा दाखवते तुम्हाला मी पुढं कसं कडवलंय. किती छान असं. मी आता टोपामध्ये एका कढाईला टाकलेलं आहे तूप. तर बघा आता किती छान असं कडून तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान असं कडवलेलं आहे. मस्त असं खमखमीत वास येतो. तुम्ही पण असं छान तूप असं छान असं कडवलेलं आहे. तर आता ते बघा मी गाळणीने डब्यामध्ये ओतत आहे. तर तुम्ही पण असं मैत्रिणींनो छान घरच्या घरी आपण करू शकतो. एकदा नक्की ट्राय करून बघा.